नाव सांगा सर काका तुमचं. आमदार नंतर गाडे. बाबा आपण 1 महिन्यापूर्वी एकदा बोललो होतो ना, असाच एक व्हिडिओ घेतला होता. त्यावेळेस तुम्ही औषधं सुरू करून 1 महिना झाला. तुमची सुरुवात जी होती ती 2 डायलिसिस आणि साधारण 7-9च्या आसपास काहीतरी क्रिएटिनिन पर्यंत विषय होता, आपल्याकडे आले होते त्यावेळेस. आणि सूज वगैरे बाकीच्या अडचणी तुम्ही सांगितल्या होत्या. पण ते नंतर 1 महिना म्हणजे 19 मेच्या व्हिडिओमध्ये तुम्ही सांगितलं होतं की 2 डायलिसिस चालू असताना क्रिएटिनिन कमी झालं होतं, बरोबर. म्हणजे डायलिसिस अजून बंद केली नव्हती आपण, तर क्रिएटिनिन कमी झालं होतं आणि तुमचं बऱ्यापैकी तक्रारी कमी झाल्या होत्या, बरोबर आहे. बरोबर. आता अजून 1 महिन्याची औषधं तुम्ही घेतली. मागच्या महिन्यात आपण तुम्हाला एक डायलिसिस कमी करायला सांगितलं होतं, 2च्या ऐवजी 1 केलं. 1 डायलिसिस केल्यानंतर आता तुमचं काय सध्याच्या तक्रारी सांगा. सध्याच्याकडून काय नाही होतं, खोकला वगैरे आणि थोडं लगविरा हे होतं तेवढंच. आणि आताचं तुमचं क्रिएटिनिन आहे 5.1. म्हणजे 2 डायलिसिसला आपण करत होतो त्यावेळेस पण हे जवळपास 7 होतं, 7चं 5 झालं होतं, पण 2 डायलिसिस चालू होते. आता 1 डायलिसिस आपण कमी केलं आणि 1 महिना झालाय, तरी पण ते 5.1 आहे. ओव्हरऑल तुम्हाला या गोष्टींमध्ये चांगलं वाटतंय, बरोबर. आणि रक्ताचं प्रमाण पण व्यवस्थित आहे ना. तर या सगळ्या गोष्टी आपल्या त्या दृष्टीने चांगल्या आहेत. आता चेहऱ्यावर किंवा शरीरावर सूज वगैरे फ्रेश वाटते, भूक लागते, लघवी जाते व्यवस्थित, व्यवस्थित. ठीक.